गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मराठी विषयाच्या आजच्या ऑनलाईन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण आपल्या विषयाच्या व्याकरण या विभागाला सुरुवात करणार आहोत. व्याकरणातील पहिले प्रकरण अर्थात समास. यामध्ये आपण समास ही संकल्पना, समासाचे विविध प्रकार आणि त्यांची उदाहरणं याची सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण आजच्या आपल्या ऑनलाईन सत्राला सुरुवात करूया. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे समास ही संकल्पना ही मुळात काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असं म्हणतात. आता मुळात समास याचा अर्थ सम अधिक अस असा आहे, म्हणजे एकत्रित करणं. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास आपण समास असं म्हणतोय. म्हणजे पाप पुण्य या ठिकाणी एकच शब्द तयार झाले, दोन शब्द आपण एकत्रित केलेत म्हणजे त्या ठिकाणी तो समास झालेला आहे. गजानन या ठिकाणी शब्दांची काटकसर करून एकच शब्द तयार करण्यात आलेला आहे. गज आहे आनंद त्याचे तो असा त्याचा तो विग्रह आहे. म्हणजे या ठिकाणी एकच शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकाराला आपण काय म्हटलेलं आहे? समास असं म्हटलेलं आहे. प्रतिदिन यामध्ये सुद्धा दोन शब्द आपण एकत्रित आणलेले आहेत, म्हणजे एकच जोड शब्द आपण तयार केलेला आहे. अगणित यामध्ये सुद्धा गणित आणि असा एकच शब्द आपण तयार केलेला आहे. शब्दांची त्या ठिकाणी काटकसर झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीची ज्या वेळेला शब्दांची जुळवाजुळव केली जाते, एकच शब्द तयार केला जातो किंवा एकच जोड शब्द तयार होतो, त्याला समास असं म्हटलं जातं. आणि याला समास असं आपण म्हणतो. आणि जो नव्याने शब्द तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? सामासिक शब्द असं म्हणतोय. लक्षात आलं का? त्याचप्रमाणे जी शब्दांची फोड करून दाखवली जाते त्यास विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. एक लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकाराला आपण समास म्हणतोय. आई वडील, पापपुण्य, गजानन, अगणित अशी काही उदाहरणं ही समास हे सामासिक शब्द आहेत. आणि यापासून तयार होणारे शब्द हे सामासिक शब्द, म्हणजे हा समासाचा प्रकार झाला की अगणित, पापपुण्य, आई वडील हे समासाचे प्रकार झाले. लक्षात आलं का? म्हणजे हे समास, म्हणजे ज्यामध्ये आपण एकच शब्द किंवा जोड शब्द ते शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द घेतलेला आहे. आता अशा पद्धतीने तयार होणाऱ्या शब्दांना आपण सामासिक शब्द म्हणतो. म्हणजे जे मी आता जी सगळी उदाहरणं सांगितली, आई वडील, पापपुण्य, अगणित, ही सगळी सामासिक शब्द आहेत. यांची फोड करून जो विग्रह केला जातो त्याला आपण काय, फोड करण्याच्या प्रक्रियेला आपण विग्रह म्हणतोय. समास याचाच अर्थ, जी फोड आपण करतोय सम अस, याचाच अर्थ एकत्रित होणे असा आहे. आणि म्हणून समास ही संकल्पना या अर्थाने की शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हटलेलं आहे? समास असं म्हटलेलं आहे. आता समासाचे प्रमुख 4 प्रकार पडतात. या ठिकाणी पहिला म्हणजे 4 प्रकार हे त्याच्या वापरण्या, म्हणजे समास ही प्रक्रिया वापरण्याच्या पद्धतीनुसार समासाचे प्रमुख 4 प्रकार पडतात. पहिला अव्ययी भाव समास, ज्यामध्ये प्रथम पद प्रधान असतं. दुसरा असतो तत्पुरुष समास, ज्याच्यामध्ये द्वितीय पद प्रधान असतं. द्वंद्व समास, याच्यामध्ये दोन्ही पद समान असतात किंवा प्रधान असतात. आणि बहुव्रीही समास, ज्याच्यामध्ये कोणतंही एक पद, विशिष्ट पद प्रधान नसतं, त्यामधून आणखीन कोणता तरी वेगळा अर्थ ध्वनित होतो, त्याला बहुव्रीही समास. असे
समास करण्याच्या प्रक्रियेवरून समासाचे प्रामुख्याने 4 प्रकार आपण पडलेले पाहिलेत. पहिला अव्ययी भाव समास, ज्यामध्ये प्रथम पद प्रधान, तत्पुरुष समास ज्यामध्ये द्वितीय पद प्रधान, त्यानंतर द्वंद्व समास ज्यामध्ये दोन्ही पद प्रधान असतात, आणि बहुव्रीही समास ज्यामध्ये कोणतंही एक पद विशिष्ट पद प्रधान नसतं, आणखीन वेगळाच अर्थ ध्वनित होतो. तर अशा पद्धतीने 4 समासाचे प्रमुख प्रकार पडतात. आपण एक एक प्रकार सविस्तर पाहूया. या ठिकाणी अव्ययी भाव समास, ज्यामध्ये आपण काय म्हटलं की पहिलं पद प्रधान असं आपण म्हटलेलं आहे. अव्ययी भाव समासाचे मुळात वैशिष्ट्य जे आहे असं आहे की ज्याच्यामध्ये पहिलं पद प्रधान आहे, की या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असते आणि ते महत्त्वाचे असते. या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो, तेव्हा तो अव्ययी भाव समास असतो. लक्षात आलं का की मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की प्रथम पद प्रधान अव्ययी भाव समासामध्ये, आणि ते महत्त्वाचं असतं, ते अव्यय असतं, ते महत्त्वाचं असतं. त्याचा वापर कसा होतो? क्रियाविशेषणासारखा. या 3 गोष्टी अव्ययी भाव समासामध्ये आहेत, की पहिलं पद अव्यय असतं, ते महत्त्वाचं असतं, त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा असतो. लक्षात आलं का? आणि त्या ठिकाणी अव्ययी भाव समास होतो. हे शब्द स्थळ, काळ, रीतिवाचक असतात. आता यामध्ये आ, यथा, प्रति असे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द येतात. या ठिकाणी आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. मी खाली उदाहरणं दिलेली आहेत की सामासिक शब्द आणि विग्रह. यामध्ये बघा, पहिला सामासिक शब्द आहे आजन्म. आता लक्षात घ्या, आजन्म याच्यामध्ये आ हे अव्यय आहे आणि हे प्रधान आहे. या ठिकाणी जन्म यापेक्षा जन्मापासून, म्हणजे जन्मापासून ही जी प्रक्रिया आहे, म्हणजे पहिलं पद हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अव्ययी भाव समास, की आला महत्त्व. नुसतं जन्म म्हटलं तर नाही, त्याला काही अर्थ होत नाही, त्याला जो आपल्याला अपेक्षित अर्थ आहे तो नाही. की उदाहरणार्थ, मी आजन्म व्रत घेतले किंवा त्याने आजन्म व्रत घेतले. आता या ठिकाणी आजन्म म्हणजे जन्मापासून असा त्याचा अर्थ आपल्याला अपेक्षित आहे, कालवाचक आहे. या ठिकाणी आपल्याला जन्मापासून अर्थ असा अपेक्षित आहे, त्यातला आ आपण काढून टाकला तर त्याचा अर्थ हा वेगळा होतो. म्हणजे त्याने जन्म व्रत घेतले असा त्याचा अर्थ, म्हणजे तो वेगळाच काहीतरी चुकीचाच अर्थ होतो. या ठिकाणी पहिलं पद जे अव्यय आहे ते प्रधान आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि जन्मापासून, आजन्म म्हणजे जन्मापासून त्याने ते व्रत घेतलेलं आहे असा त्याचा, म्हणजे कालवाचक. या ठिकाणी पहिलं पद महत्त्वाचं. दुसरं आमरण म्हणजे मरेपर्यंत. याच्यामध्ये पुन्हा ते कालवाचक. एका विशिष्ट प्रश्नाच्या पूर्ततेसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण आरंभले. आता या ठिकाणी जर असं मी म्हटलं की एका विशिष्ट कार्याच्या पूर्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी मरण उपोषण आरंभलं, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? वेगळा होतो. पण आमरण यामध्ये पहिलं जे पद आहे, जे अव्यय आहे, ते फार महत्त्वाचं आहे. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आ, यथा, प्रति असे संस्कृत भाषेतील उपसर्ग येतात आणि उपसर्ग लागून हे शब्द तयार होतात, अव्यय तयार होतात. आणि त्या ठिकाणी पहिलं अव्यय हे प्रधान आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आमरण म्हणजे मरेपर्यंत असा त्याचा जो अर्थ आहे, त्यामध्ये आ हे जे पहिलं पद आहे ते महत्त्वाचं आहे, ते वेगळा अर्थ ध्वनित करण्याचं काम करतो. यथाक्रम, आपण सर्वांनी यथाक्रम यावे, म्हणजे क्रमाप्रमाणे. आता या ठिकाणी यथा पुन्हा पहिलं पद महत्त्वाचं प्रधान आहे. प्रतिक्षण, मी प्रतिक्षण तुझी आठवण काढत होतो, असं जर आपण म्हणजे प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला, पुन्हा कालवाचक. यथा न्याय,
यथान्याय म्हणजे न्यायाप्रमाणे. यथान्याय झाला, यथान्याय झाला म्हणजे सगळं यथान्याय झालं असं आपण म्हटलं. सगळं यथान्याय झालं म्हणजे न्यायाप्रमाणे झालं. पुन्हा रीतिवाचक म्हणजे हे शब्द आपण जसे म्हटलं की स्थळ काळ आणि रीतिवाचक असतात, तर त्या पद्धतीने असतात. पहिलं पद हे अव्यय असतं. साधारणतः त्यामध्ये संस्कृत भाषेतील उपसर्ग लागले जातात. आ, यथा, प्रति असे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागले जातात. पहिले पद महत्त्वाचे असते, ते प्रधान असते, ते अव्यय असते. आणि पहिले पद जर निघून गेलं, लोप झालं, तर त्या शब्दांचा, सामासिक शब्दांचा अर्थच बदलतो. आणि म्हणून त्या ठिकाणी पहिलं पद महत्त्वाचं. आणि म्हणून हा अव्ययीभाव समास, ज्यामध्ये पहिले पद प्रधान असं आपण म्हटलेलं आहे. यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो तत्पुरुष समास. या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्याला तत्पुरुष समास म्हणतात. आता अव्ययीभाव समासामध्ये काय म्हटलं आपण, त्यामध्ये अव्यय लागतो आणि त्यामध्ये पहिलं पद जे असतं ते प्रधान असतं. तत्पुरुष समासामध्ये काय आहे की दुसरं पद महत्त्वाचे आहे आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती त्या ठिकाणी आणावी लागते विग्रह करताना, त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. आता पुन्हा तत्पुरुष समासामध्ये 3 प्रकार आहेत. एक विभक्ती तत्पुरुष म्हणजे ज्यामध्ये विग्रह करताना विभक्ती प्रत्यय येतात. त्यानंतर कर्मधारेय समास आणि द्विगु समास. हे तत्पुरुष समासाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. आपण ते बघणार आहोत. अव्ययीभाव समासाचे मध्ये पहिलं पद महत्त्वाचं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं. आणि हे करत असताना, त्याचा विग्रह करत असताना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय हा येतो आणि म्हणून तिथं तत्पुरुष समास होतो. तत्पुरुष समासाचे प्रामुख्याने 3 प्रकार: विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय समास आणि द्विगु समास. आता त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो विभक्ती तत्पुरुष आपण पाहणार आहोत. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्ती अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्याला विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतात. की ज्यामध्ये विभक्ती अर्थ व्यक्त होणाऱ्या किंवा विभक्तीचा लोप होणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा वापर करून जी पदं जोडली जातात, दोन्ही पदं, तिथे विभक्ती तत्पुरुष समास होतो. आता या ठिकाणी ही व्याख्या अधिक स्पष्ट करण्यासाठी आपण खाली जी काही उदाहरणं आपण जी चौकटीमध्ये घेतलेली आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. बघा, सामासिक शब्द पहिला आहे सुख प्राप्ती. आता या ठिकाणी पहिलं पद नाही, दुसरं पद महत्त्वाचं आहे. सुखाला प्राप्त, द्वितीय तत्पुरुष विभक्ती समास. आलं का लक्षात? त्यानंतर दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त, दुसरं पद महत्त्वाचं. आणि अर्थाला ज्या वेळेला विग्रह होतो त्यावेळेला विग्रह होत असताना तुम्हाला विभक्ती किंवा विभक्तीचा अर्थ लागणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होता आणि तो लोप होऊन ते शब्द काय होत आहेत, 2 शब्द एकत्रित येत आहेत आणि म्हणून तो विभक्ती तत्पुरुष. लक्षात घ्या. म्हणजे सुखाला प्राप्त त्यामध्ये ला हा जो विभक्ती व्यक्त करणारा शब्दयोगी अव्यय आहे तो लोप झाला आहे आणि त्याऐवजी सुख प्राप्ती असा तो शब्द तयार झालेला आहे. किंवा दुःखाला प्राप्त, या ठिकाणी पुन्हा ला जो आहे तो निघून गेलेला आहे, लोप झालेला आहे. म्हणजे विभक्ती दर्शवणारा शब्द किंवा विभक्ती लोप होते आणि त्याऐवजी 2 शब्द एकत्रित होत आहेत, दुःख प्राप्त. पुन्हा तोंडपाठ, तोंडाने पाठ, तृतीय तत्पुरुष. बरोबर आहे की नाही? भक्तिवश, भक्तीने वश. पुन्हा या दोन्ही ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर विभक्ती दर्शवणारे शब्द लोप होत आहेत आणि 2 शब्द काय होत आहेत, उरलेले 2 शब्द किंवा 2 पदंही एकत्रित येत आहेत. विभक्ती दर्शवणारे पदं ही एकत्रित येतात. या ठिकाणी एक लक्षात घ्या की सामासिक शब्दामध्ये 2 पदं असतात. एक पहिलं पद, दुसरं पद. म्हणजे सुखाला प्राप्त, सुख आणि प्राप्त, पहिलं पद दुसरं पद. बरोबर आहे की नाही? अव्ययीभाव समासामध्ये सुद्धा तेच की प्रतिदिन मी प्रतिदिन अभ्यास करतो असं जर आपण म्हटलं की त्यामध्ये पुन्हा 2 पदं, पहिलं पद दुसरं पद.
आता अव्ययीभाव समासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पहिलं पद महत्त्वाचं, प्रति महत्त्वाचं, म्हणजे प्रत्येक दिवशी या अर्थाने त्याची उकल होते. इकडे तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं, ज्याप्रमाणे दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त, या ठिकाणी दुसरं पद महत्त्वाचं आणि विग्रह होत असताना विभक्ती वापरली जाते आणि सामासिक शब्द तयार होत असताना काय होते, ती विभक्ती निघून जाते आणि दोन पदं एकत्रित होऊन तो सामासिक शब्द तयार होतो. भक्तिवश, पुन्हा भक्तीने वश, तृतीय पुरुष तत्पुरुष समास. गुणहीन, गुणानेहीन, तृतीय पुरुष. आता या सर्व ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी विभक्ती प्रत्यय येतोय. बऱ्याच वेळेला हे सामासिक शब्दांमधली दोन्ही पदं एकत्रित होत असताना विभक्ती प्रत्ययांचा लोप होतो आणि म्हणून या पद्धतीच्या तत्पुरुष समासाला काय म्हणतो, विभक्ती तत्पुरुष समास असं आपण म्हणतोय. त्यानंतर कर्मधारेय समास. यामध्ये दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून पहिले पद विशेषण आणि दुसरे पद हे नाम असते. तसे दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य स्वरूपाचा असतो. अशाला कर्मधारेय समास असं म्हणतात. काही प्रसंगी दोन्ही शब्द विशेषण असू शकतात. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सामासिक शब्दामध्ये दोन पदं असतात. एक पहिलं पद, दुसरं पद, म्हणजे दोन पदं. आता हे दोन्ही पदं ही प्रथमा विभक्तीमध्ये. विभक्ती समासामध्ये दोन्ही पदं द्वितीया, तृतीया या पद्धतीचे किंवा षष्टी विभक्तीमध्ये सुद्धा असू शकते. परंतु कर्मधारेमध्ये दोन्ही पदं ही असतात ती प्रथमा विभक्तीमध्ये असतात. लक्षात आलं? त्यामधलं पहिलं पद हे विशेषण असतं आणि दुसरं पद हे काय असतं, नाम असतं. आता यामध्ये दुसरं पद हे महत्त्वाचं. आता उदाहरणार्थ पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. आता लक्षात घ्या, पहिलं पद काय आहे, विशेषण आहे आणि दुसरं पद काय आहे, नाम आहे. म्हणून तो कर्मधारय समास. आणि विशेषण विशेषासारखा याचा संबंध आहे, लक्षात घ्या. दुसरं पद पुन्हा महत्त्वाचं. घनश्याम, घणासारखा श्याम, बरोबर आहे की नाही. पहिलं घन हे विशेषण, श्याम हे नाम. मुख कमल, मुख हेच कमल. आता या ठिकाणी दोन्ही नाम आहेत, लक्षात ठेवा. दोन्ही काय आहेत, एक पहिलं मुख हे मुख हेच कमल. या ठिकाणी पहिलं पद हे विशेषण, दुसरं पद नाम आहे. महान असे राष्ट्र, महाराष्ट्र, बरोबर आहे की नाही. पुन्हा एकदा, महान हे विशेषण, राष्ट्र हे काय झालं, नाम झालं. नीलकमल, पुन्हा नील असे कमल. या ठिकाणी बघा, सगळीकडे तुम्ही जर पाहिलं तर दुसरं पद महत्त्वाचं आहे. पहिल्या अव्ययीभावामध्ये पहिलं पद महत्त्वाचं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सामासिक शब्दामध्ये दोन शब्दांची काटकसर करून एक शब्द किंवा जोड शब्द होतो. यामध्ये दोन पदं असतात. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, लक्षात घ्या. आता दोन पदं असतात, दोन्ही पदं त्यामधलं अव्ययीभावामध्ये पहिलं पद महत्त्वाचं, त्यामध्ये अव्यय असतो. पहिलं पद अर्थात अव्यय असतं. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं. आता तत्पुरुष समासामध्ये पुन्हा 3 प्रकार आपण म्हटलं आहे. विभक्ती तत्पुरुषमध्ये विभक्ती विग्रह येतो किंवा विभक्तीचा लोप होऊन दोन पदं एकत्रित येतात. पुन्हा तिथे दुसरं पद महत्त्वाचं. कर्मधारय समासामध्ये दोन्ही पदं प्रथमा विभक्तीत असतात, पण त्यांचा संबंध कसा असतो, त्यामधलं पहिलं पद हे विशेषण असतं. जसं आपण महाराष्ट्र म्हटलं की महान असे राष्ट्र, की महान हे विशेषण झालं, राष्ट्र हे नाम झालं. त्यांचा संबंध विशेषण विशेष्यासारखा असतो. महादेव, महान असा देव, पुन्हा कर्मधारय समास. लक्षात आलं? या अशा पद्धतीने कर्मधारय समास असतो की ज्यामध्ये दोन्ही पदं ही प्रथमा विभक्तीमध्ये असतात. लक्षात आलं? त्यामध्ये पहिलं पद हे विशेषण असतं, दुसरं पद हे नाम असतं. अशा पद्धतीने हा कर्मधारय समास आहे. त्यानंतर द्विगु समास. यामध्ये पहिलं पद संख्या विशेषण असतं व यामधून समुदायाचा
बोध होतो, त्याला द्विगु समास म्हणतात. आता द्विगु समास हा ओळखायला एकदम सोपा, की संख्या विशेषण असतं पहिलं पद, आणि संख्या विशेषण असल्यामुळे तुम्हाला ओळखायला सोपं जातं. उदाहरणार्थ सामासिक शब्द पहिला बघा, 12 भाई, 12 भावांचा समुदाय, द्विगु समास. पहिलं पद काय आहे? संख्या विशेषण. आता बघा, विभक्तीमध्ये विभक्ती प्रत्यय असतो, विभक्ती प्रत्यय लोप होऊन 2 पदं एकत्रित येऊन सामासिक शब्द तयार होतो. कर्मधारय समासामध्ये दोन्ही पदं प्रथमा विभक्तीत असतात आणि पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाम असतं. म्हणजे महान असे राष्ट्र, महाराष्ट्र, नीलकमल, नील असे कमल, बरोबर आहे की नाही? या पद्धतीने. आता द्विगु समासामध्ये काय आहे, की पहिले पद हे संख्या विशेषण आहे आणि या सामासिक शब्दामधून समूहाचा बोध होतो, ते द्विगु समास. म्हणजे 12 भाई, 12 भावांचा समूह. नवरात्र, नवरात्रींचा समूह. ओळखण्यास अत्यंत सोपं द्विगु समास, कारण पहिलं पद संख्या विशेषण आहे आणि या सामासिक शब्दामधून समूहाचा बोध होतो. पंचवटी, 5 वडांचा समूह. त्रैलोक्य, 3 लोकांचा समुदाय, बरोबर आहे की नाही? आता समुदाय, समूह म्हणजे अशा पद्धतीने. त्रिभुवन, संख्या विशेषण आहे. चातुर्मास, 4 महिन्यांचा समूह. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. लक्षात आलं का? म्हणजे अशा पद्धतीने पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि या सामासिक शब्दामधून समुदायाचा बोध होतो. त्या ठिकाणी कुठला समास येतो? द्विगु समास. लक्षात येतं? आता आपण पुढे वळतोय आणि यामध्ये द्वंद्व समास, की या समासातील दोन्ही पदं अर्थदृष्ट्या महत्त्वाची असतात. आता लक्षात घ्या, आपण पाहिलं अव्ययी भाव समास, त्यामधलं पहिलं पद महत्त्वाचं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सामासिक शब्दामध्ये साधारणतः 2 पदं असतात. आता अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं. आता द्वंद्व समासामध्ये आणखीन वेगळं, की दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. आता या समासाचे, द्वंद्व समासाचे साधारण पुन्हा तीन प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आता इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय, की या सामासिक शब्दांचा विग्रह करताना आ आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी शब्दांचा वापर करावा लागतो. लक्षात आलं का? म्हणजे इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि व अशा समुच्चयबोधक उभयान्वयी शब्दांचा वापर करावा लागतो, त्याच इतरेतर द्वंद्व समासाचं म्हणतात. बरोबर आहे की नाही? की आपण आई वडील म्हटलं की आई आणि वडील, आई किंवा वडील नव्हे, आई आणि वडील, या ठिकाणी समुच्चयबोधक म्हणून तो इतरेतर द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये काय असतं? अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी शब्दांचा वापर करावा लागतो, तिथं वैकल्पिक द्वंद्व. बरोबर आहे की नाही? की अथवा किंवा वा अशा विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी शब्दांचा वापर करावा लागतो. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. लक्षात आलं का? वैकल्पिक. समाहार द्वंद्व, या सामासिक शब्दांचा विग्रह करताना पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा अंतर्भाव करावा लागतो, त्याला समाहार द्वंद्व म्हणतात. लक्षात घ्या. आता या ठिकाणी भाजीपाला आपण म्हणतो, की भाजीपाला वगैरे, म्हणजे भाजीपाला म्हणजे भाजीपाल्याशी निगडीत असणारे मग फळ, फळावळ ह्यासारखे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये येतात. अंथरूण पांघरूण म्हणजे अंथरूण पांघरुणाशी निगडीत असणाऱ्या सर्व गोष्टी, असा त्याचा अर्थ. म्हणजे तो समाहार द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व अथवा वा किंवा अशा विकल्पदर्शक उभयान्वयी शब्द, आणि इतरेतर द्वंद्व आणि व अशा उभयान्वयी, समुच्चयबोधक उभयान्वयी. तर असे द्वंद्व समासाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने काय असतात? महत्त्वाचे असतात. आता आपण या ठिकाणी पाहूया. आपण पहिलं इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणं, त्यानंतर वैकल्पिक आणि मग समाहार, अशा पद्धतीने पाहूया. बहीण भाऊ, बघा, बहीण व भाऊ, व आणि. लक्षात ठेवा, इतरेतर द्वंद्व समासाचा विग्रह होत असताना या सामासिक शब्दांचा द्वंद्व
विग्रह होत असताना व आणि ह्या समुच्चयबोधक उभयान्वयी शब्दांचा. बहीण व भाऊ, बहीण किंवा भाऊ असा नाही अर्थ आहे. समुच्चयबोधक उभयान्वयी व आणि. विटी दांडू, विटी आणि दांडू, बरोबर आहे का नाही. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. भीमार्जुन, भीम आणि अर्जुन. लक्षात आलं की या ठिकाणी समुच्चयबोधक उभयान्वयी शब्दांनी दोन्ही पदार्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, बरोबर आहे. आणि समुच्चयबोधक उभयान्वयी शब्दांचा वापर करून या सामासिक शब्दांचा विग्रह होतोय. बहीण व बाहू, बरोबर आहे की नाही. विटी, विटी आणि दांडू. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. भीमार्जुन, भीम आणि अर्जुन. लक्षात आलं की समुच्चयबोधक उभयान्वयी शब्द व आणि याचा वापर करून विग्रह झाला तर तो कुठला समास, इतरेतर द्वंद्व. आता वैकल्पिक द्वंद्व म्हणजे बघा 15-16. या ठिकाणी 15-16, 15 व 16 असं नसतं, 15 किंवा 16 असा त्याचा अर्थ. म्हणजे इथं वैकल्पिक अथवा किंवा यांसारखे वा यांसारखे वैकल्पिक उभयान्वयी शब्दांचा वापर करून ज्या वेळेला विग्रह होतो त्यावेळेला तो कुठला असतो, वैकल्पिक द्वंद्व समास. मागे पुढे, मागे किंवा पुढे. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. सत्य सत्य, बरोबर आहे की नाही. सत्य किंवा असत्य. म्हणजे या ठिकाणी वैकल्पिक अथवा वा किंवा अशा वैकल्पिक उभयान्वयी शब्दांचा वापर केला जातो आणि तो विग्रह होतोय, तिथे वैकल्पिक द्वंद्व. या उलट इतरेतर द्वंद्वमध्ये व आणि असे समुच्चयबोधक याचा म्हणजे हा फरक आपण लक्षात ठेवला पाहिजे. आता समाहार द्वंद्व म्हणजे मी मगाशी सांगितलं भाजीपाला, भाजीपाला व इतर तत्सम वस्तू असा त्यांचा विग्रह होतोय. चहा पाणी, चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. म्हणजे या ठिकाणी त्या समुदायातील किंवा त्या अर्थाच्या दातीतील सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. भाजीपालामध्ये म्हणजे नुसतं भाजीपाला नसतो, भाजी फळ फळावळी अशा तत्सम ज्या वस्तू आहेत या सगळ्या त्यामध्ये येतात. चहा पाणी म्हणजे चहा पाणी, आपण चहा पाण्याचा कार्यक्रम कधी करायचा म्हणजे नुसतं चहा पाणी, चहा आणि पाणी असं असतं का. चहा पाणी म्हणजे चहा, मग इतर फराळाचे पदार्थ, कांदा पोहे वगैरे असा त्याचा तो अर्थ म्हणजे ते त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. वेणीफणी, वेणीफणी म्हणजे मला वेणीफणी करायची आहे. म्हणजे वेणीफणी करायची आहे म्हणजे काय नुसतीच केस विंचरायचे आहेत का, नाही, तर इतर जो साज शृंगार आहे तो देखील करायचा आहे. शेतीवाडी, मग शेतीवाडी कशी चालली आहे म्हणजे काय की शेतीवाडी आणि इतर जो तुमचा कामधंदा आहे तो कसा चालला आहे असा त्याचा तो अर्थ. म्हणजे त्या अर्थाच्या दृष्टीने असणाऱ्या इतर शब्दांचा देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. असा पद्धतीने जो विग्रह होतो त्या ठिकाणी समाहार द्वंद्व होतो. वैकल्पिक द्वंद्वामध्ये आपण किंवा अथवा वा अशा विकल्पदर्शक उभयान्वयी शब्दांचा वापर होतोय आणि इतरेतर द्वंद्व समाजामध्ये व आणि अशा समुच्चयबोधक उभयान्वयी शब्दांचा वापर होतोय. तर असे प्रामुख्याने 3 प्रकार द्वंद्व समासामध्ये असतात. द्वंद्व समासामध्ये अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदं महत्त्वाची आहेत, हे आपण पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे. आता यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तो बहुव्रीही समास, की ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदं महत्त्वाची नसून त्या पदाशिवाय तिसऱ्याच कुठल्याच तरी पदाचा बोध होतो अशा सामासिक शब्दात तिसऱ्या पदाचे विशेषण असते, त्यास बहुव्रीही समास असं म्हणतात. लक्षात घ्या की दोन्ही पदं महत्त्वाची नाहीत. आता आपण पाहिलं आतापर्यंत 3 समास प्रकार आपण पाहिले. पहिला अव्ययी भाव समास, त्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं आपण म्हटलंय. दुसरा तत्पुरुष समास, त्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं म्हटलंय. नंतर द्वंद्व समास म्हटलं की दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचं. या ठिकाणी अनेक वेगळी गोष्ट आहे की या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची नाहीच आहेत. यामध्ये तिसऱ्याच कुठल्या तरी पदाचा आपल्याला या ठिकाणी बोध होतोय. लक्षात आलं का. आणि अशा पद्धतीच्या समासाला आपण काय म्हटलेलं आहे, बहुव्रीही समास असं आपण म्हटलेलं आहे. आणि हा जो सामासिक शब्द आहे त्यामध्ये तिसऱ्या पदाचंच विशेषण होतं, त्याला बहुव्रीही समास असं म्हटलं आहे. की या ठिकाणी काही सामासिक शब्द आपण पाहूया म्हणजे तुम्हाला ही संकल्पना अधिक स्पष्ट होईल. की लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची, म्हणजे ज्याची कांता हे लक्ष्मी आहे. लक्षात आलं का, तो लक्ष्मीकांत.
म्हणजे ज्याची पत्नी लक्ष्मी आहे तो लक्ष्मीकांत, असा त्याचा अर्थ. नीलकंठ, नील आहे कंठ ज्याचा तो, म्हणजे लक्ष्मी आहे कांता ज्याची, असा कोण? तर श्री विष्णू. बरोबर आहे की नाही? म्हणजे अर्थाच्या दृष्टीने आपल्याला दोन्ही पदं महत्त्वाची नाही, अनेक वेगळ्या अर्थाचा विशेषणाचा बोध होतोय, म्हणून तो बहुरूही. नीलकंठ, नील आहे कंठ ज्याचा तो. कोण नील? कोणाचा कंठ नील आहे? महादेव. बरोबर आहे की नाही? ज्याचा कंठ नीळ आहे तो तो कोण? महादेव. नीलकंठ. चक्रपाणी, चक्र आहे पाणी असा तो. बरोबर की नाही? की चक्र आहे पाणीत असा तो. पाणीत म्हणजे काय? पाणीत म्हणजे बोटामध्ये. त्या पाणी ह्या शब्दाचा अर्थ पाणी जल असा नव्हे, बोटामध्ये. म्हणजे ज्याने आपल्या बोटामध्ये चक्र धारण केलेला आहे असा कोण? विष्णू. गजानन, गजाचे आहे आनन ज्याला तो. बरोबर आहे की नाही? की ज्याचे तोंड किंवा ज्याचे मुख गजाचे आहे असा तो कोण? श्री गणेश. गजानन. नीरस, नाही रस जात ते. आपण म्हणतो ना, हे फारच नीरस आहे, म्हणजे काही रसच नाही असा तो. ते नीर. अनाथ, ज्याला नाथ नाही असा तो. अर्थात लक्षात घ्या, दोन्ही पदं महत्त्वाची नाहीत, तर अर्थाच्या दृष्टीने आपल्याला वेगळ्याच एका विशेषणाचा बोध होते किंवा वेगळ्याच एका व्यक्तीचा बोध होतोय किंवा अर्थाचा बोध होतोय, अशा समासाला आपण काय म्हणतोय? बहुर्विही समास असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने समास ही संकल्पना आपल्याला लक्षात आलेली आहे की शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण समास म्हणतोय. अशा पद्धतीने तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द म्हटलं जाते आणि यांची फोड करून अशा सामासिक शब्दांची फोड केली जाते, त्या प्रक्रियेला विग्रह म्हटलेलं आहे. समासामध्ये 2 पदं असतात आणि त्या 2 पदांच्या वापराच्या दृष्टिकोनातून समासाचे आपण प्रामुख्याने 4 प्रकार पाडलेले आहेत. पहिला अव्ययी भाव समास, ज्यामध्ये पहिल्या अर्थाच्या दृष्टीने पहिलं पद महत्त्वाचं आहे. पहिलं पद अव्ययी आहे. आ, यथा, प्रति अशा संस्कृत भाषेतील उपसर्गांचा त्या ठिकाणी वापर होतोय. म्हणजे प्रतिदिन, प्रत्येक दिवशी अर्थाच्या दृष्टीने पहिलं पद महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं आहे तत्पुरुष समास, ज्यामध्ये अर्थाच्या दृष्टीने दुसरं पद महत्त्वाचं आहे. तर तत्पुरुष समासामध्ये पुन्हा 3 प्रकार आहेत. विभक्ती तत्पुरुष समास, ज्यामध्ये विग्रह करताना विभक्तीचा वापर होतो. बरोबर आहे की नाही? त्या म्हणजे तोंडपाठ, तोंडाने पाठ आपण असं म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये विभक्तीचा वापर झालेला आहे. त्यानंतर आहे कर्मधारय समास, ज्यामध्ये पहिलं पद हे विशेषण असतं, दुसरं पद नाम असतं आणि त्यांचा संबंध हा विशेषण विशेषासारखा असतो. जसे की महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. बरोबर आहे की नाही? पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाम आहे, विशेषण विशेषासारखा त्याचा संबंध आहे. त्यानंतर आहे द्विगु समास, त्यामध्ये तत्पुरुष समासामध्ये, की द्विगु समास हा यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह करताना समुदायाचा बोध होतो. म्हणजे आपण पंचवटी म्हटलं की 5 वडांचा समूह, नवरात्री म्हटलं की नवरात्रींचा समूह, या पद्धतीने याला द्विगु समास म्हणतात. त्यानंतर आपण पाहिला तो आहे द्वंद्व समास, की अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदं महत्त्वाची. आता त्या दृष्टिकोनातून त्याचे 3 प्रकार आपण पाहिले, की पहिला इतरेतर द्वंद्व समास, नंतर वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व. इतरेतरमध्ये विग्रह करताना अथवा वा आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी शब्दांचा वापर. म्हणजे आपण ज्या वेळेला भाऊ बहीण म्हणतो, भाऊ आणि बहीण किंवा भाऊ व बहीण, विटी आणि दांडू, असे या पद्धतीने आपण त्याचा विग्रह केलेला आहे. लक्षात येते? म्हणजे यामध्ये समुच्चयबोधक उभयान्वयी शब्दांचा वापर झालेला आहे. त्याच उलट वैकल्पिक द्वंद्वामध्ये अथवा वा किंवा अशा विकल्प दर्शवणाऱ्या उभयान्वयी शब्दांचा वापर, म्हणजे पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. बरोबर आहे की नाही? या पद्धतीने वापर. आणि त्यानंतर जो आहे समाहार द्वंद्व, त्यामध्ये आपण त्या
अर्थाच्या इतरही शब्दांचा त्यामध्ये वापर किंवा त्याचा समावेश होतो. म्हणजे आपण म्हटलं की चहा पाणी, म्हणजे चहा पाणी आणि इतर फराळाचे पदार्थ असा त्याचा अर्थ. याला समाहार द्वंद्व म्हणतात. आणि शेवटचा जो प्रकार आपण पाहिला तो आहे बहुर्वी समास, की त्यामध्ये दोन्ही पदं अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची नाहीत, तर अनेक तिसऱ्या अर्थाचा बोध होतो. तिथे आपण बहुर्वी समास असं म्हटलेलं आहे. आणि ज्यामध्ये उदाहरणार्थ घ्यायचं झाले तर सामासिक शब्द आपण घेऊ शकतो चक्रपाणी. चक्र आहे, पाणी तसा तो, म्हणजे श्री विष्णू. बरोबर आहे की नाही? किंवा अनाथ, ज्याला नाथ नाही असा तो. म्हणजे या ठिकाणी अर्थाच्या दृष्टीने आणि तिसरं पद आपल्याला अभिप्रेत होतं. तर अशा पद्धतीने समास आहेत. मला वाटतं तुम्हाला समास ही संकल्पना निश्चितच कळली असेल. आपण या ठिकाणी थांबूया.